नमस्कार दोस्तों, आज मी आलो आहोत एका ठिकाणी. तर नेमका माझा एक टॉपिक आहे. माझ्या पाठीमागे एक एअरटेल टॉवर आपल्याला दिसून पडतोय. तर मित्रांनो, या एअरटेल टॉवरचा किती दुष्परिणाम होतो, तसेच या एअरटेल पायी लोकांना किती त्रास होतो, याकरिता मी आज या ठिकाणी आलेलो आहो. मित्रांनो, आपले लोक जे गरीब लोक आहेत, या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे 288 या गडचिरोलीमध्ये एअरटेल टॉवर म्हणजे लावून दिलेला काम केलेला आपल्याला दिसून पडतोय. मित्रांनो, परंतु या एअरटेल टॉवरच्या लोकांना काही उपयोगी पडत नाही. कारण एकच आहे, यातील लोक एवढा म्हणजेच महागड रिचार्ज करूनसुद्धा यातील या एअरटेलचा वापर पुरेपूर होत नाही. यातील एक महिन्याच्या 28 दिवसकरिता त्यांनी 400 ते 500 रुपयाचा रिचार्ज मारत असतात. परंतु दिवसेंदिवस एअरटेल टॉवर पुरेपूर त्यात नेटवर्क पुरवत नाही. या प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या यातील लोकांना होत असते. परंतु या एअरटेल कंपनीद्वारे या भागातील लोकांकरिता या एअरटेल टॉवर लावण्याचा प्रयत्न केले. परंतु यातील लोकांना या एअरटेलच्या समस्या निर्माण होतोय का, यातील समाधानकारक होतोय का, काही होत नाही. हे फक्त नावामर्यादित असे टॉवर लावण्यात आला आणि काही उपयोगित नाही. आपण मानतो चांगल्या गोष्टी, परंतु यात एअरटेल टॉवरमुळे नाही का लोकांच्या एक व्यक्तीच्या 400 ते 500 रुपये मंथली रिचार्ज होत असते. असे 100 लोक जर मारत असतील आणि त्या 100 लोकांचे पैसे किती होतात. तर मित्रांनो, आपण विचार करा, या लोक आश्वासन स्वरूपात त्यांनी रिचार्ज मारतात की जे काही न्यूज असो वाटेवर जे काही व्हिडिओ बघण्याकरिता आणि रिचार्ज मारत असतात. परंतु यातील स्लो नेटवर्क असल्यामुळे यात काही उपयोगी पडत नाही. मित्रांनो, आपल्याला काय वाटते आपण कमेंटद्वारे सांगा. जय हिंद, जय आदिवासी.